नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष बांडे. तर मित्रांनो, हे मी आज काय काम करतोय तर ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे आहे ना, आपण आहे ना घाशा बनवला आहे. हे एक दांडके आणि हे एक दांडके. तर हे दांडका आहे, हे असा वाळला आहे आणि हे असं वाळला आहे आणि मस्तपैकी घाशा बनवायचे. तर इथं 3 होल घ्यायचं आणि त्याला पण 3 वर घ्यायचं ते. तर घासा शेवटपर्यंत कसा बनवणार आहे तर त्या नक्की व्हिडिओ स्किप न करता बघायला विसरू नका. तर इथला शेंडा आपण हे कापून घेणार आहे, हे मागचा शेंडा कापून घेणार, त्याचा पण करणार आहे. तर चला आपण आता कापून घेणार आहे. मस्त कापणार का करायची सुतारकी. तर हे पहा, आता हे मागचा तोंड घेतला आपण कापायला. कापून झाला मस्तपैकी. तर हे झाला तयार. तर आता याला होल घ्यायचं. ते इथं एक होल घ्यायचे, मध्ये गोल आणि इथं 3 होल घ्यायचं. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघाच मित्रांनो. तर आता आपण हे कापणार आहे. तर हे कसा कापायला लागेल तर ते पण सांगतो. हे पहा, इथं कापून घ्यायचं. तर पहा हे होल घेतलं तर आपण. तर आता इथं होल घ्यायचं काम चालू आहे. तर हे पहा, इथं एक होल घ्यायचं काम चालू आहे आणि इथं होल घ्यायचं. तर दोन्ही लाकडाला होल घ्यायला लागतील. तर होल घेऊन तर मित्रांनो, तर ह्या पहा, ही पट्टी काढ सुटलं, त्याला पण होल घ्यायचे. आणि मित्रांनो, 8 दिवस झालं मी मेहनत कर सुटलोय. त्याच्यासाठी एक लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये हाईप लिवायला विसरू नका मित्रांनो. तर पहा, भरपूर अशी मेहनत आहे त्याला. तर दोन्ही बाजूकडून होल घेऊन नंतर आपण आता बसवायचा प्रयत्न करतोय. बरं कसं बसतंय बघू, नाही तर नाही जमलं तर डबल काढावं लागेल. तर ह्या पहा, तर थोडासा तिरका झाला त्यामुळं डबल काढून आपल्याला बसवायची ती. तर ह्या पहा, भरपूर अशी मेहनत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे आहे ना आपल्याला शिवण बिवा, आपलं येलगनचं नाव आहे, तुम्हाला तर माहिती आहे. त्यांनी ना शिकवण्यासाठी आपली तयारी चालू आहे. तर मित्रांनो पहा, कसं काय तयारी चालू आहे आपली. तर मस्तपैकी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंटमध्ये हाईप पण लिहा मित्रांनो. आणि कंटिन्यू व्हिडिओ पहा शेवटपर्यंत मित्रांनो. तर ह्या पहा, आता ह्या बाजूचा आपल्याला तयार करायचे. तर मित्रांनो, आता होल घेऊन झाल्यात आणि ते आपण दांडकी बसवल्यात. पण आता होलांमध्ये आपल्याला शेण सोडायची. तर ह्या पहा, शेण घेतलं मी आणि ते सोडायची. तर शेण कशासाठी सोडायला आता मित्रांनो ते पण सांगणार व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, असं शेण सोडून घेतलं का त्या होलांमध्ये का मग उभा करायचा आणि ही दांडकी ठोकायची. म्हणजे मग ते सरक्यानं आत जातं आणि एकदम फिट बसत आहे. म्हणजे ते दांडकी हालत नाही, काय नाही. तर त्यामुळं मग आपण शेण ठोकून घेतो. ह्या पहा, शेण उडत आहे वर डायरेक्ट त्याच्यातून. तर मस्तपैकी आपला चालू आहे घाशा बनवायचं काम. तर मित्रांनो, याला घाशा म्हणतात. तर हे एकदम गावरान पद्धतीने बनवलं आहे. तर मित्रांनो, आमचा आजोबा आहे ना सुतार होता आणि आम्ही बारीक असताना मी त्याच्यापाशीच बसून राहायचो. तर आमचा आजा कसा बनिता घाशा त्या पाहायचो आणि मग ते हेरून आता मला आठवलं, म्हणलं आपल्या आज्याने घाशा बनवला होता तसा आपल्याला घाशा पण बनवायला लागेल. तर प्रयत्न करून पाहू, आला तर आला, नाही तर नाही. पण मित्रांनो, मी प्रयत्न केलं पण मग मस्तपैकी मी पण घाशा बनवून दाखवला. तर ह्या पहा, तर आपला शिवण बिवाय त्याला शिकवण्यासाठी तर एकच नंबर घाशा झाला आहे आणि एकदम फिट झाला आहे. तर आता आपण पॅक करून टाकलं आहे त्याला. शेण बिन मस्त लावून घेतलं आहे शेण. तर मित्रांनो, आज आपण घाशा तयार केला आहे. तर आनंद सोबतील आहे आणि त्या पहा आपलं हेल तिथं बांधलं. तर ते धरून पाहायचं होतं आज. चलतच का नाही बरं पाहू आहे का नाही. तर मग जाऊ का सोडा आम्ही. सोडणार ना. तर ह्या पहा इकडे घाशे. तर हे तयार केला त्यांच्यासाठी.
बराच दिवस झालं म्हणला धरून पाहू आपण मग पुढं पण चलत आहेत का नाही गळण करतात का नाही पहिल्यांदा धरायच्या आधी बरं पाहू आहे का नाही हेच की सोडून आणतो हा ना सोडून आण. नवीन असं ते आता आपण ना का प्रदक्षिण मधून आणली होती हा तीच ती आधी. पण धरून पे ना चलत आहे का सोडून आणतो आम्ही हा आण ना तुला असा बोलावला ती कोणाची आहेत ती मामाची आधी ते नाही चालू ती बारकातला ती नाही चालणार आण. नाही चालणार ती शिकवली तर अगोदर पण करतात तुला नाही का हा पण ते धरली पाहिजे धरली पाहिजे ना त्यांनी शिकू आपण कुठे आणि बघू बारीक बारीक ना रे जुई ठेवून देतात का नाही हा तर ह्या पा आनंदा का दिला दापा आनंदा पाय बरं चलत आहेत ना थोडीशी इकडे तिकडेच होत्यात पण मग गळंग बिळंग नाही केलं नाही का हा आमचा तेलगी चलत आहेत का नाही आणले चालय कशी तरी होती रे आहे ना हा हो ना पहिल्यांदा धरायची म्हणजे अवघडच वाटत हा हा अवघड वाटलं जरा थोडंच गोष्ट देता का हा? हा जोरात फिरते देतो म्हणजे मग आहे ना काही गरज करणार नाही नाही का बरं नेऊन पाहू रस्त्यापर्यंत कधी चलत हा कुठे उमरा इकडे घ्यायची ना हा इकडे पुढे घेऊ ना बरं दाखवू का मग हा दाप ना चिमड्या गरज नको करू आंड्या चलत यात ये चलतील आहे ना हा चलतील बरं इडं असं दसा नेऊन पाहू ना आता दसानं चेंगत आहेत का नाही पाहून चढतील बरं का असा अंदाज आहे तर फक्त वाकडे तिकडे बसवल्यात गेलं बा निघून वरती तर चला मस्त पैकी बरं का शिक कोणती आहेत तुला मला जर वाढला तर नागराला चलतील आहे ना हा मग चला मस्त घेऊ का फिरून मग हा घे फिरून चलत यात ना घे फिरून हा हा नको लय तेली. ओ. आण गाशिवाय बसलाय गाशिवाय बसलाय पा एवढी भारी आव त्याला निघतील पा केवढा गाशी येईल गे पा पा बरं येईल गे पार बसून त्याला तंगाडी सोडलाय पा बरं हेलगी केवढली पा कशी पळत सोडल्यात गाशा पा केवढा आणि वर बस पा कसं पळत आल्यात काय पाहिजे चल हां व्यवस्थित चल द्या म्हणला पहिल्यांदा इतिहास करतात काय करतात एवढा गाशा ओढतात मी नांगरला आरामशीर जाणार लगेच है ना हां तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा तर मित्रांनो अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला बसून त्याला भेटतील तंगडे सोडलाय. जय महाराष्ट्र.